नमस्कार. तर तुम्हाला सुद्धा तुमचं वजन कमी करायचं आहे, पोट कमी करायचं आहे, मांड्या, हातावरचा फॅट कमी करायचा आहे. पण कसा कमी करू काही समजत नाही आहे. कोणत्या एक्सरसाइज करू, जास्त वेळ नाही आहे एक्सरसाइज करायला, जास्त हेवी वर्कआउट उड्या मारायला जमत नाही, बाहेर जाऊ शकत नसाल, मी तुम्हाला इथे आज 5 एक्सरसाइज सांगणार आहे. एकदम सोप्या असतील, फक्त त्या तुम्हाला दररोज फॉलो करायचे आहेत. किमान तुम्हाला 2 किंवा 3 दिवसाने एक्सरसाइज चेंज करत राहायचे. आज तुम्ही ही एक्सरसाइज केली तर अजून दुसऱ्या दिवशी सेम एक्सरसाइज केली चालेल, पण 2-3 दिवसांनी एक्सरसाइज चेंज करत राहा, म्हणजे शरीराला सुद्धा सवय होईल आणि तुम्हाला स्वतःला कंटाळा सुद्धा येणार नाही. चॅनलवरती एक्सरसाइज व्हिडिओ आहेत, मी सांगते म्हणून फक्त 15 दिवस करून पहा, बघा किती छान रिझल्ट दिसेल. तुम्ही कमेंट्स वाचू शकता किती त्यांना छान रिझल्ट आलेला आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमचं वजन, तुमचं पोट कमी करू शकता. जर तुम्हाला वाटतंय की मला माझा ड्रेस जो मी कपाटात तसाच किती वर्षांवर्ष तसाच ठेवलाय की मी बारीक झाल्यावरती घालेन, तो जर तुम्हाला घालायचा आहे, पोट कमी झाल्यावरती घालेन असं जर विचार करून ठेवला असेल, हाताचा फॅट कमी होत नाही आहे, ब्लाऊज मला येत नाही आहे म्हणून तसाच ठेवला आहे, ड्रेस टी शर्ट असेल, ड्रेस असेल, जे असेल, जो कपडा असेल तो जर तुम्हाला घालायचा असेल तर तुम्हाला ह्या शरीराची हालचाल करावी लागेल. आणि त्यावेळेलाच तुम्ही ज्या वेळेला हालचाल कराल, तुमचं आहार व्यवस्थित असेल, सगळ्या गोष्टी यामध्ये मॅटर करतात. सगळं जर तुम्ही व्यवस्थित फॉलो करताय ना, तुम्हाला फक्त 3 महिन्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये खूप छान रिझल्ट दिसणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला उठावं लागेल, एक फॉलो करावे लागतील एक्सरसाइज. असं म्हणत नाही आहे की जास्तच एक्सरसाइज करा, 2-2, 1-1.5 तास वर्कआउट करा, काही गरज नाही. जास्त वेळ नाही आहे ना, किमान दिवसातली 15 मिनटं 10 मिनटं तरी काढा, पण ती स्वतःसाठी दररोज काढा, नक्की रिझल्ट दिसेल. तर चला माझ्यासोबत हे एक्सरसाइज करून पाहायच्या आहेत. बघा माझ्यासोबतच करून पाहिलात ना, तुम्हाला किती छान रिझल्ट दिसणार आहे. तर चला मला कमेंट्स करायचे आहेत, कुठून हा व्हिडिओ पाहताय आणि तुम्हाला ह्या एक्सरसाइज आवडल्या का, माझ्यासोबत केलात का आणि तुम्ही करणार आहात का, चॅलेंज हे घेणार आहात का, नक्की कमेंट्स करा. तर याआधी तुम्हाला एक्सरसाइज करण्या अगोदर वॉर्मअप एक्सरसाइज करून घ्यायचे आहेत. काही सूक्ष्म व्यायाम असतात, जसं की आपल्याला नेक अप अँड डाऊन करायचं आहे, रोटेशन करायचं आहे, हँड रोटेशन, हिप रोटेशन, नी रोटेशन, थोड्याशा तुम्हाला हे सूक्ष्म व्यायाम करायचे आहेत. याचा व्हिडिओ चॅनलवरती आहे, वेगळा हवा असेल तर नक्की कमेंट्स करा. तर चला सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिली एक्सरसाइज काय असणार आहे माहिती आहे, दोन्ही हात आपल्याला असे ठेवायचे आहेत. इथे आपण एल्बो नी क्रॉस करणार. खूप छान एक्सरसाइज आहे हा पोटावरचा फॅट कमी करण्यासाठी. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. पुन्हा इथे आपण हीच एक्सरसाइज पुन्हा एकदा करणार आहोत. फक्त 10 सेकंडच बॉडी इथे आपल्याला रिलॅक्स करायची आहे. खूप सोपे व्यायाम आहेत. तुम्हाला जर अजून कोणत्या एक्सरसाइज हव्या असतील ना, तर मला नक्की कमेंट्स करा, मी त्याच्यासाठी सुद्धा वेगळा व्हिडिओ घेऊन येत जाईल. व्हिडिओ चालू ठेवा आणि माझ्यासोबत एक्सरसाइज करून पहा. बघा पहिल्याच दिवशी किती छान रिझल्ट दिसेल. आता हा झाला, आता एक सेट मारला, तर अजून एक दुसरा सेट मारून घेऊया. स्टार्ट करूया. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. रिलॅक्स व्हायचं आहे. आता आपण दुसरी एक्सरसाइज पाहणार आहोत. पुन्हा 10 सेकंड थोडा वेळ थांबा, लगेच एक्सरसाइज करायला जाऊ नका, नाही तर शरीर दुखणार आहे. आता दुसरा व्यायाम प्रकार काय माहिती आहे, दोन्ही पायांमध्ये आपल्याला थोडंसं गॅप ठेवायचं आहे. दोन्ही हात असे ठेवायचे आणि पायांमध्ये गॅप ठेवला, हात वरती घेऊन गेला, थोडंसं वरती बघायचं आहे, पुन्हा खाली जायचं आहे. 1 2 3 4. तुम्ही खाली जाताय ना, तुमचा दाब हा तुमच्या पोटावरती येते. जे पोट पुढे जास्त लटकलेलं आहे ते कमी होत नाहीये ना, ते ह्या एक्सरसाइजने नक्की कमी होणार आहे. 5 6 7 8 9 10
1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. पुन्हा 10 सेकंड आपल्याला इथे रिलॅक्स व्हायचं आहे. पुन्हा अजून ह्याच एक्सरसाइजचा दुसरा सेट मारणार आहोत. खूप सोपे व्यायाम आहेत. तुम्हाला जर तुमच्या शरीरावरचा फॅट कमी करायचा आहे ना, तुम्हाला तुमचा आहार व्यवस्थित ठेवावा लागेल. काही मोठं करायचं नाही आहे. घरगुती जेवण जेवायचं आहे, पोषणमध्ये पाणी प्यायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला संध्याकाळचं जेवण लवकरात लवकर जेवा आणि ते पण खूप हलकं जेवण घ्या. आणि बाहेरचे जे आपण जंक फूड्स खातो, ऑइली पदार्थ, घरातसुद्धा तेलाचा वापर कमी करायचा आहे. हे सगळं कमी प्रमाणात तुमचं असेल ना आणि झोप व्यवस्थित असेल तर तुम्हाला तुमचं वजन कमी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. तुम्ही नक्की करणार आहात. मी माझ्या चॅनलवरती डाएट व्हिडिओसुद्धा अपलोड केला आहे. माझं अजून दुसरं चॅनल आहे त्याच्यावरती सुद्धा डाएट व्हिडिओ अपलोड केला आहे, तुम्ही नक्की पहा. आता आपण अजून त्याचा दुसरा सेट मारून घेऊया. स्टार्ट करूया. मला कमेंट्स करा. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा. चला स्टार्ट करूया. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. पुन्हा इथे रिलॅक्स व्हायचं आहे. 10 सेकंड रिलॅक्स. त्याच्यानंतर आपण इथे तिसरी एक्सरसाइज पाहणार आहोत. बघा तिथे काय करायचं आहे. तिसऱ्या एक्सरसाइजमध्ये आपल्याला पायांमध्ये गॅप ठेवायचं आहे. इथला जो फॅट तुम्हाला कमी करायचा आहे, खूप जास्त झालेला आहे. इकडून पाठीमागून इथे गोळे दिसत आहेत खूप. हातावरचा फॅट कमी करायचा आहे, तो सुद्धा होणार आहे. बघा काय करणार आहोत माहिती आहे. साईड बेंडिंग. पायांमध्ये गॅप ठेवा. जेवढा हात इझिली खाली जाईल तेवढं खाली जायचं आहे. फक्त बॉडी तशी सरळ खाली गेली पाहिजे, समोर वाकायचं नाही आहे. स्टार्ट करूया. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. 10 सेकंड पुन्हा रिलॅक्स व्हा. आता मी तुम्हाला फक्त इथे 20-20 वेळा काउंट करून दाखवते. अशा सुद्धा कमेंट्स येतात की मॅडम आमचं शरीर खूप दुखतं. बघा शरीराला सवय नसते एक्सरसाइजची, त्याच्यामुळे तुम्ही जर जास्त काउंटिंग करत असणार आहात तर तुम्हाला तुमचं शरीर दुखणारच आहे. त्यासाठी काय करायचं आहे, आठवडाभर फक्त 10च काउंटिंग करायचे. सगळ्या एक्सरसाइज 10-10 करा. 2 सेट मारा किंवा एकच मारलात तरीही चालेल. 2 सेट 3 सेट असं सुद्धा विचारतात. आता जसं आपण ह्या एका एक्सरसाइजचे 2 सेट मारले, त्याला 2 सेट, अजून मारलात तर 3 सेट, अजून एक मारलात तर 4 सेट. पण प्रत्येक एक्सरसाइजमध्ये थोडासा गॅप घ्या. ॲटलिस्ट 10 सेकंडचा तरी गॅप घ्या आणि थांबून एक्सरसाइज करा. लगेच घाई करायला जाऊ नका. बघा आपलं वजन काही एका दिवसात वाढलेलं नाही आहे, त्याला वेळ लागणार आहे, त्यामुळे घाई करू नका. स्टार्ट करूया. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 9 8
7 6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. आता आपण इथे चौथा व्यायाम प्रकार पाहूया. आता सेम आपल्याला ह्याच पोझिशनमध्ये उभं राहायचं आहे. थोडेसे पाय क्रॉस ठेवायचे, दोन्ही हात आपल्या मांड्यांवरतीच ठेवायचे आणि सरळ खाली जायचं. याच्यामुळे काय होणार आहे माहिती आहे, हा जो इथला फॅट आहे, मांड्या अशा खूप जास्त जाड्या झाल्या, पाठीमागे हिप्सचा फॅट कमी करायचा आहे, तो कमी होणार आहे. बघा, हात इथे ठेवले, सरळ खाली जायचं आहे. जेवढं जमेल तेवढंच सरळ खाली जायचं आहे. तुम्ही सुरुवातीला एवढे गेलात तरीही चालेल. गुडघा आपल्याला बाहेरच्या दिशेला घेऊन जायचं आहे. स्टार्ट करूया. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. थांबा थोडा वेळ. 20 काउंटिंग जमत नसेल तर फक्त 10 केला तरीही चालेल, पण करा. 10 तरी करा. अजून थोडा वेळ थांबा. पुन्हा आपण याचा दुसरा सेट मारणार आहोत. मला कमेंट्स करा की हां मॅडम, आम्ही तुमच्यासोबत एक्सरसाइज करतोय. स्टार्ट करूया. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. रिलॅक्स व्हायचं आहे. आता एक शेवटचा व्यायाम आहे, खूप छान आणि एकदम सोपा आहे हा सुद्धा. हे जे पोटावरचं फॅट कमी होत नाही आहे ना, त्याच्यासाठी इथे जे लोअर बेली फॅट तुमचं लटकलेलं आहे ते कमी होणार आहे. बघा काय करायचं माहिती आहे, हात वरती ठेवायचे आणि आपल्याला पाय वरती उचलायचं आहे. स्टार्ट करूया. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 and relax. स्टार्ट करूया. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2
1 अँड रिलॅक्स. होत्या की नाही सोप्या एक्सरसाइज? एकदम सोप्या एक्सरसाइज आहे, तुम्हाला नक्की जमतील. मला कमेंट्स करा हा व्हिडिओ कुठून पाहताय आणि तुम्हाला सुद्धा तुमचं किती किलो वजन कमी करायचं आहे. हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.